लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आयकरदात्यांना मोठी खुशखबर मिळण्याची शक्यता आहे। आयकर परताव्याची मर्यादा 5 लाखांवर येण्याची शक्यता असून येत्या अर्थसंकल्पात घोषणा होण्याची शक्यता आहे। आयकर मर्यादा 2.5 लाखांवरून 5 लाख रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे। कर्नाटकात 16 जानेवारीनंतर कधीही सत्तापालट होण्याची शक्यता आहे। जनता दल आणि काँग्रेसच्या आघाडी सरकारला अल्पमतात आणून भाजपचं सरकार सत्तेवर आणण्याची तयारी भाजप नेत्यांनी पूर्ण केल्याचा दावा सूत्रांनी केलाय। महाराष्ट्रासाठी महत्त्वाची बातमी म्हणजे शेजारी कर्नाटकातील सत्तापालटाचं केंद्र मुंबईत आहे। कर्नाटकातील जेडीएस काँग्रेस सरकार पाडण्यासाठी भाजपकडून ऑपरेशन लोटस सुरू आहे असा आरोप कर्नाटकचे जलसिंचन मंत्री डी.के. शिवकुमार यांनी केलाय। दिल्लीत कर्नाटक भवनात कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी उपस्थिती लावली। कर्नाटकात काँग्रेसचं सरकार उलथवून टाकण्यासाठी दिल्लीत चर्चा झाल्याची माहिती आहे, त्यामुळे दिल्लीत येडियुरप्पा सक्रिय झाले। बिहार राज्यात सपा, बसपा आणि जेडीयू यांच्या आघाडी झाली आहे। लोकसभा निवडणूक सर्व विरोधी पक्ष एकत्र लढणार आहे। महाआघाडीची बैठक लखनौमध्ये पार पडली। यावेळी अखिलेश यादव आणि तेजस्वी यादव यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली। दिल्ली पोलिसांनी जेएनयू घोषणाबाजी प्रकरणी 3 वर्षांनंतर कोर्टात चार्जशीट दाखल केली आहे। कन्हैया कुमार आणि इतर 9 जणांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा पोलिसांनी दाखल केलाय। दिल्लीतलं पटियाला कोर्ट आता पोलिसांच्या चार्जशीटवर आज सुनावणी करणार आहे। दिल्ली पोलिसांनी कन्हैया कुमार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यावर कन्हैया कुमार यांनी बिहारमध्ये प्रतिक्रिया दिली आहे। निवडणुका डोळ्यासमोर ठेवून चार्जशीट दाखल केल्याचा आरोप यावेळी कन्हैया कुमार यांनी केला। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ओडिशातील बालागीर जिल्ह्याला भेट देणार आहेत। मात्र मोदींच्या या भेटीसाठी चक्क 1000 झाडांचा बळी द्यावा लागणार असल्याची माहिती समोर आली आहे। मोदींचं हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपाचं हेलिपॅड बनवण्याच्या उद्देशानं ही झाडं कापण्यात आली आहे। 13 जानेवारीला झाडं कापून तिथे हेलिकॉप्टर उतरण्यासाठी मोकळं मैदान तयार करण्यात आलं। बसपाच्या प्रमुख मायावती यांचा जन्मदिवस आज सार्वजनिक कल्याणकारी दिवस म्हणून साजरा करण्यात येणार आहे। या प्रसंगी पक्षाच्या कामकाजाचा आढावा असलेल्या पुस्तकाचं प्रकाशन मायावती करणार आहेत। हे पुस्तक हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये असेल। मायावती आज 63 वर्षांच्या झाल्या। उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये आज कुंभमेळ्याच्या निमित्तानं गंगेत स्नान करण्यासाठी देश परदेशातून संगम तीरावर अनेक पंथांचे साधू महंत एकत्र जमले होते। सकाळी 6:15 वाजता शाही स्नानाचा मुहूर्त असल्यानं साधू महंतांनी एकच गर्दी केली होती। या कुंभमेळ्याला साधू महंतांबरोबरच भाविकांनीही लाखोंच्या संख्येनं गर्दी केली आहे। या मेळ्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय। कुंभमेळ्यादरम्यान गंगा, यमुना आणि सरस्वती या नद्यांच्या संगमात स्नान करण्याला विशेष महत्व आहे। मात्र एकाच वेळी जास्त जण आले तर चेंगराचेंगरी होण्याची शक्यता असल्यानं संगमात डुबकी मारण्यासाठी 41 सेकंदांची वेळ नक्की करण्यात आली आहे। मुंबईतील पावसाच्या अचूक आणि रिअल टाइम अपडेटसाठी एक नवीन मोबाईल ॲप विकसित करण्यात आलाय। भारतीय हवामान विभाग आणि पालिकेच्या मदतीनं सुमारे 200 मशीन्सचं जाळं मुंबईत बसवण्यात येणार आहे। त्यामुळे वेगवेगळ्या भागातील पावसाचा रिअल टाइम अपडेट प्रशासन आणि नागरिकांना कळणार आहे। आता बोर्डिंग पासवर शिक्का मारण्याची गरज नाहीये। मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 2 वरून देशांतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता बोर्डिंग पासवर शिक्का मारून घेण्यासाठी रांगेत ताटकळत उभं राहण्याची गरज नाही। टर्मिनल 2 वरून डीसी यात्राद्वारे पूर्णतः स्वयंचलित असलेल्या लाईव्ह पॅसेंजर डेटासेटच्या माध्यमातून हे काम केलं जाणार आहे। ही योजना लागू झालेलं हे देशातलं पहिलं विमानतळ ठरलंय। जम्मू काश्मीरच्या डोडामध्ये एका घरात सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागली आहे। मात्र लाकडी सामान असल्यानं या आगीनं अकराळ विकराळ रूप धारण करत आजूबाजूची 4 घरं आणि 7 ते 8 दुकानांना आपल्या कवेत घेतलं। या आगीमुळे मोठं आर्थिक नुकसान झालंय। अमृतसर विमानतळावरून जालंधरच्या एक्साइज डिपार्टमेंटनं 11 किलो सोनं जप्त केलंय। हे सोनं एका कुरिअर कंपनीच्या पार्सलमधून आणण्यात येत होतं। मात्र याची भनक लागताच सापळा रचून ही कारवाई करण्यात आली। गुजरातच्या सुरतमध्ये सोमवारी मोठ्या उत्साहात बच्चे कंपनीनं पतंग उडवण्याचा मनमुराद आनंद लुटला। मकर संक्रांत कधी येते याचीच ही बच्चे कंपनी वर्षभर वाट पाहत असते। आंध्र प्रदेशच्या विजयवाड्यात मोठ्या उत्साहात भोगी हा सण साजरा करण्यात आला। यावेळी वेगवेगळ्या रांगोळ्या पाहायला मिळाल्या तर नंदी बैलालाही एका वेगळ्या रूपात पाहायला मिळालं। कोईमतूरमधील एका देवळात पोपट शिरला। तो थेट गाभाऱ्यात जाऊन देवीच्या उजव्या हातावर जाऊन बसला। या पोपटाची तिथे आलेल्या भाविकांनी आणि पुजाऱ्यांनी मनोभावे पूजा केली। तसंच त्याला खाऊ पिऊही घातलं। त्यानंतर तो पोपट संपूर्ण मंदिरात बिनधास्तपणे फिरत होता।
शिमला आणि हिमाचल प्रदेशमध्ये सध्या तुफान हिमवृष्टी सुरू आहे, त्यामुळे सर्वत्र बर्फाची चादर पसरल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे गाड्या बर्फात अडकून पडल्यात, पर्यटकांचे बर्फामुळे हाल होत आहेत, तर काही जण हिमवृष्टीचा आनंद घेत आहेत। सॅमसंग कंपनी लवकरच आपल्या फोल्डेबल स्मार्टफोनही बाजारात आणणार आहे। कंपनीनं आपल्या फोनचा लुक जाहीर केलाय। गेल्या वर्षी झालेल्या एका परिषदेत या फोनचं प्रदर्शन केलं होतं। या फोल्डेबल फोनला गॅलेक्सी एफ सिरीजच्या नावानं लॉन्च करणार असल्याचं बोललं जात आहे। दाऊद इब्राहिमच्या जवळ असलेल्या फारुख देवडीवाल्याला कराचीत ठार मारण्याची शक्यता वर्तवण्यात येते। गेल्या वर्षी दुबईमध्ये फारुख देवडीवालाच्या अटकेनंतर भारतीय सरकारनं त्याला आपल्या हवाली करण्याची मागणी केली होती। फारुखवर दाऊदच्या विरोधात भारतीय तपास यंत्रणेबरोबर हातमिळवणी केल्याचा संशय होता। त्यानंतर छोटा शकीलच्या सांगण्यावरून फारुखची कराचीत हत्या करण्यात आली होती, मात्र याची पुष्टी अजूनही होऊ शकलेली नाहीये। सिरियामध्ये अमेरिकेनं पाठिंबा दिलेल्या कुर्दिश तुकड्यांवर तुर्कीनं हल्ला केला असताना आर्थिक पातळीवर संपवून टाकू अशी धमकी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी दिली। सिरियामधून अमेरिका आता माघारी फिरते, या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं तुर्कीला इशारा दिला। टीव्ही कार्यक्रमात अश्लील वक्तव्य करणारे निलंबित क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांना सोमवारी बिनशर्त माफी मागितली आहे। बीसीसीआयनं त्यांना माफ करावं आणि त्यांची कारकीर्द संपवू नये असं मत प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी व्यक्त केलं। मुंबई पोलिसांनी हार्दिक आणि के एल राहुल यांच्यावर टीका करत ट्विटरवर एक पोस्ट केली आहे, ज्यात एक प्रश्न विचारला गेलाय की एक चांगला खेळाडू कसा बनू शकतो। त्याच्या उत्तरादाखल ऑन फील्ड जास्त स्कोर करा किंवा ऑफ फील्ड महिलांना सर्वोच्च आदर करा, जसा सज्जन हा सज्जन असून नेहमीच आणि हर ठिकाणी असतो, अशी कॅप्शन त्याखाली देण्यात आली आहे। एफसी एशियन कप 2019 स्पर्धेत अ गटात खेळणाऱ्या भारतीय फुटबॉल संघाला साखळी फेरीच्या तिसऱ्या सामन्यात बहारीन संघाकडून 1-0 असा पराभव स्वीकारावा लागला। या पराभवामुळे भारताचं या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलंय। नव्या हंगामासाठी श्रीकांत आणि सायना सज्ज झालेले आहेत। भारताचे आघाडीचे बॅडमिंटनपटू किदंबी आणि श्रीकांत आणि सायना नेहवाल यंदाच्या वर्षातील पहिल्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेसाठी आता सज्ज झाले आहेत, कारण आजपासून सुरू होणाऱ्या मलेशियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत हे दोघंही सहभागी होणार आहेत। साताऱ्यातील भाजी विक्रेते संतोष पवार यांची कन्या वैष्णवीनं सोमवारी वेटलिफ्टिंगमध्ये सोनेरी यश मिळवलेलं। 81 किलो गटात तिने स्नॅचमध्ये 54 किलो तर क्लीन आणि जर्कमध्ये 64 किलो असं एकूण 114 किलो वजन उचललं। एलिफ्ट चित्रपटातून शिपिंग कंपनी एमव्ही सफीर बद्दल चुकीची माहिती दाखवल्यामुळे शिप मालकांनी अभिनेता अक्षय कुमारसह 17 अन्य लोकांवर 300 कोटींची मानहानीची नोटीस बजावण्यात आली। बॉलिवूड अभिनेता इम्रान हाशमी यांच्या 5 वर्षांच्या मुलानं कर्करोगावर यशस्वीरित्या मात केलेली आहे। अयानला 2014 साली मूत्रपिंडाचा कर्करोग असल्याचं निष्पन्न झालं होतं, त्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू होते। या उपचारांती अयानचा कर्करोग आता बरा झालेला आहे, अशी माहिती इम्रान सोशल मीडियावर देतोय। अभिनेता फरहान अख्तर आणि शिवानी दांडेकर हे दोघेही या वर्षात विवाह बंधनात अडकणार असल्याच्या चर्चा आता बॉलिवूडमध्ये रंगू लागल्यात। शिवानी आणि फरहान अनेकदा आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करताना दिसतात। आता फरहानने शिवानी सोबतचा आणखीन एक नवा फोटो शेअर केला असून पुन्हा एकदा ही जोडी चर्चेत आली आहे। ज्ञानविजय फिल्म्स प्रोडक्शन निर्मित ज्ञानेश्वर कुंडलिक भोसले दिग्दर्शित पारधाड हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे। पारधी समाजातील लोकांच्या लक्षणीय उपस्थितीत पारधाड या सिनेमाचा नुकताच पोस्टर ट्रेलर लॉन्च सोहळा पुण्यात पार पडला। पासे पारधी समाजाचं वास्तव आणि दाहकता या सिनेमात चित्रित करण्यात आली आहे। टोटल धमाल चित्रपटातील अजयचा नवा लुक सगळ्यांच्या समोर आलाय। प्रदर्शित झालेल्या या लुकमध्ये अजय रावडी लुकमध्ये दिसत असून त्याच्या खांद्यावर एक माकड बसलंय। विशेष म्हणजे अजयचा हा लुक पाहता राजा और रॅन्चो या मालिकेची आठवण आल्याशिवाय राहत नाही। नजरेच्या बाणांनी देशभरातील तरुणांना घायाळ करणारी अभिनेत्री प्रिया प्रकाश वॉरियर ही तिच्या आगामी चित्रपटात बॉलिवूडच्या दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांच्या भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे। श्रीदेवी बंगलो असं या चित्रपटाचं नाव असून त्यात प्रिया प्रमुख व्यक्तिरेखा साकारणार आहे।